नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सजीव सृष्टीच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि पालनपोषणासाठी आवश्यक असणारी सर्व संसाधने पृथ्वीकडे आहेत आणि म्हणूनच पृथ्वीवर जीवसृष्टीचा सर्वांगाने विकास झाला आहे. या सर्व गोष्टींचे महत्त्व लक्षात घेऊन पृथ्वीवरील या नैसर्गिक स्रोतांना पूजनीय मानले गेले आहे. सूर्य, पर्वत, वृक्ष, नद्या यांना वंदनीय मानून त्यांचे जतन करण्याची शिकवण दिली गेली आहे. आणि हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे आपले चौथे प्रकरण, की जे आहे नैसर्गिक संसाधनांविषयी. त्यामध्ये आपण नैसर्गिक संसाधनांचे प्रकार, त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. कारण निसर्गाने दिलेल्या खूप साऱ्या वस्तूंवर आणि सेवांवर माणूस अवलंबून असतो. त्यामधील पाणी, हवा, माती, खनिजे आणि कोळसा ही सगळी अजैविक संसाधने आहेत. तर जंगल, वने, पिकं, त्याच पद्धतीने वन्यजीव, वन्य प्राणी आणि समुद्रातील वनस्पती, प्राणी ही जैविक संसाधनांची उदाहरणे आहेत. कारण जीवन जगण्यासाठी लागणारी किंवा वापरली जाणारी कोणतीही सामग्री म्हणजे संसाधन होय. प्राण्यांचे समूह किंवा परिसंस्था यांचे जीवन कार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा पदार्थ अशी नैसर्गिक संसाधनांची व्याख्या करता येईल. आणि ह्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करतो हे सुद्धा लक्षात घेण्या योग्य आहे. कारण आपल्याला जे मिळत असतं फुकट त्याची आपल्याला किंमत नसते आणि आपण त्याचा उपयोग करताना सुद्धा ते किती प्रमाणात उपलब्ध आहे हे सुद्धा जाणून घेत नाही. म्हणून आता नैसर्गिक संसाधनांचे ऱ्हास आणि त्याच्यामुळे उद्भवणारे परिणाम हा आत्ता सध्या चर्चेचा मुद्दा बनलेला आहे, की आपल्यामध्ये केव्हा अवेअरनेस येईल आणि त्याच्यामध्ये सुधारणा होईल हा आता येणारा काळच ठरवणार आहे. तर अशी ही संसाधने कोणकोणत्या प्रकारची असतात हे याविषयी आपण जाणून घेऊया. आणि हे लहानपणी शिकलेलाच आहात. तर संसाधने ही मूळतः दोन प्रकारची असतात. ती म्हणजे पुनर्नवीकरणीय करता येणारी आणि पुनर्नवीकरणीय करता न येणारी, म्हणजेच रिन्युएबल सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस. यामधील पहिला घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुनर्नवीकरणीय संसाधने, की थोडक्यात ही संसाधने जी आहेत ती थोड्या काळानंतर पुन्हा निर्माण करता येतात. की जसे प्राणी आणि वनस्पतींची संसाधने ही पुनरुत्पादनामुळे आणि साध्या पदार्थांचा उपयोग करून वाढत असतात. उदाहरणार्थ जैव भूरासायनिक चक्रे म्हणजेच बायोजिओ केमिकल सायकल आणि फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण यांचा उपयोग करून वनस्पती पुन्हा निर्माण होत असतात. त्यामुळेच ही पुनर्नवीकरणीय असतात. त्यानंतर दुसरी आहेत ती म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजेच अपुनर्नवीकरणीय संसाधने. तर ही संसाधने निसर्ग थोड्या काळात निर्माण करत नाही, तसेच ही मर्यादित प्रमाणातच उपलब्ध असतात आणि यात वाढ होत नाही. उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोलियम, खनिजे आणि नैसर्गिक वायू ही त्याची उदाहरणे आहेत. तेव्हा त्यांचा वापर प्रमाणातच करणे हे त्यासाठी आवश्यक आहे, कारण ते निर्माण होण्यासाठी फार मोठा कालावधी हा जावा लागतो. त्याच पद्धतीने पुनर्नवीकरणीय स्रोतांमध्ये सौर ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा ही सतत मिळणारी शाश्वत संसाधने आहेत. तेव्हा आता या सौर ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा स्रोतांना शाश्वत संसाधने का म्हणायचं, तर याविषयी जाणून घेऊया. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की सौर ऊर्जा ही सर्वाधिक व सहजरित्या उपलब्ध होणारी ऊर्जा असून ती पुरातन काळापासून मानव वापरत आहे. त्यामुळे ती शाश्वत प्रकारामध्ये मोडते. त्याचबरोबर भूऔष्णिक ऊर्जा, तर ही ऊर्जा जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतील प्रकारची ऊर्जा असून तिचा उद्भव पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी असलेली उष्णता 20% आणि खनिजांचे किरणोत्सर्जन 80% यापासून होतो. त्यामुळे पृथ्वीचे कवच व आतील तप्तरस यापासून मिळणारी ही ऊर्जा अंदाजे पृथ्वीवर येणाऱ्या सौर ऊर्जे एवढीच असते. त्यामुळे पदार्थाचे तापमान वाढवण्यासाठी भूऔष्णिक ऊर्जा थेट वापरली जाते. इटली, जपान, आइसलँड, फिलिपिन्स व अमेरिकेत भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. म्हणूनच यांना आपण शाश्वत संसाधने म्हणतो, कारण ती आपल्याला सतत मिळणारी असतात. यानंतर आपण अपुनर्नवीकरणीय संसाधनांचे प्रकार पाहूयात, की ज्यांनाच आपण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असं म्हणतो. तर त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे पुनर्चक्रीकरण होणारी संसाधने, की हे जे पदार्थ असतात ते वापरून झाल्यावर पुन्हा गोळा करून वापरता येतात किंवा त्यावर काही प्रक्रिया करून ते पुन्हा वापरता येतात. असे पदार्थ प्रामुख्याने खनिजे असतात, की जी पृथ्वीच्या भूगर्भामध्ये सापडतात. उदाहरणार्थ लोखंड, की लोखंडी वस्तू एकदा वापरून झाल्या तरी पुन्हा प्रक्रिया करून आपल्याला त्या वापरता येतात. यानंतर अपुनर्नवीकरणीय संसाधनांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे
पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने, की ही संसाधने पुन्हा नव्याने निर्माण करता येत नाहीत व आपणास असणाऱ्या ऊर्जेच्या गरजांपैकी 90% इतकी गरज जी आहे ती जीवाश्म इंधने व युरेनियम पुरवत असतात, की अणुऊर्जा केंद्रामध्ये युरेनियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याच पद्धतीने वाहनांमध्ये इंधन म्हणून किंवा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये इंधन म्हणून जीवाश्म इंधनांचा आपण वापर करत असतो. तर ही सर्व जी आहे ती पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने आहेत आणि सर्वात जास्त आपल्याला गरज त्यांचीच आहे. त्यामुळे सध्या तरी आपण त्यांचा वापर प्रमाणात करणं किंवा योग्य ठिकाणी योग्य वेळी करणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. यानंतर आपण नैसर्गिक संसाधनांमधील पाणी एक नैसर्गिक संसाधन याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की पृथ्वीचे मूळ जीवन म्हणजेच पृथ्वीचे पाणी, की पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे. म्हणूनच आपण पृथ्वीला जलग्रह असेही म्हणतो. आणि पृथ्वीवर पाणी हे 3 रूपात आढळत असते. ते म्हणजे द्रवरूप पाणी, वायुरूप म्हणजेच वाफ आणि घनरूप म्हणजेच बर्फ, या 3 स्वरूपात पृथ्वीवरती पाणी आढळत असते. आणि पाण्याशिवाय पृथ्वीवरील जीवन अशक्य आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर पाण्यावरती जीवन तर अवलंबूनच आहे. ते फक्त माणसाचंच नाही तर शेतीसाठी, उद्योग चालवण्यासाठी, त्याचबरोबर जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज असते. आणि पाणी हे पृथ्वीवरील अत्यंत आवश्यक जे आहे ते नैसर्गिक संसाधन आहे. कारण आपणा सर्वांचं जीवन जे आहे ते सर्व प्रकारे या पाण्यावरच अवलंबून आहे. आणि ह्या पाण्याचा जो भाग आहे पृथ्वीवरील तो एकूण 97% भूभाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. आणि आपल्या सर्व प्राणीमात्रांच्या त्याचबरोबर वनस्पतींच्या शरीरात सुमारे 60 ते 65% एवढे पाणी असते. मग या पृथ्वीवरील पाण्याच्या वितरणाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये की वेगवेगळे पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत आणि त्याची एकूण टक्केवारी जी आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. तर पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत जे आहेत ते महासागर, बर्फ, भूजल, जमिनीवरील पाणी, मातीतील आर्द्रता, नद्या व वातावरणातील पाण्याचे बाष्प या स्वरूपात ते उपलब्ध आहे. आणि त्याची एकूण टक्केवारी जर पाहायला गेलं तर महासागरामध्ये एकूण सुमारे 97.3% पाणी जे आहे ते महासागरामध्ये उपलब्ध आहे. तर बर्फाच्या स्वरूपात 2.22% एवढ्या प्रमाणात उपलब्ध असून भूजलाच्या स्वरूपात ते फक्त 0.5% आहे. तर जमिनीवरील पाणी जे आहे ते 0.2% आहे. आणि मातीतील आर्द्रतेच्या प्रकारामध्ये ते 0.005% एवढे उपलब्ध. तर नदी आणि वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात हे प्रत्येकी 0.001% एवढे उपलब्ध आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की पृथ्वीवरील सर्व पाण्याच्या स्रोतांमध्ये गोड्या पाण्याचा अंश हा अगदीच कमी आहे किंवा अगदीच अल्पसा आहे. त्यामध्ये आपणा सर्वांना माहीतच आहे की पृथ्वीवरील 70% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पण त्याच्यामध्ये फक्त 2.5%च एवढे पाणी जे आहे ते गोडे आहे. म्हणजे आपल्याला ते वापरणे योग्य आहे. उर्वरित सर्व पाणी जे आहे ते खाऱ्या स्वरूपात आहे. ते आपण आता महासागरांच्या प्रतवारीमध्ये पाहिलेलं आहे. आणि जे पाणी गोडे उपलब्ध आहे त्यामधील 1%च गोडे पाणी वापरण्यास उपलब्ध असून त्यापैकी बहुतांश पाणी जे आहे ते हिमनगांच्या स्वरूपात आहे, की जे आर्टिक आणि अंटार्क्टिक उपखंडांमध्ये उपलब्ध आहे. मग असे हे पाणी जे आहे ते सर्व सजीवांसाठी अनेक प्रकारे उपयोगी असते. कारण जीवन जगण्यासाठी पाणी हा अत्यंत आवश्यक असलेला घटक आहे. कारण आपल्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्यांमधील असू द्यात किंवा इतर प्राणी वनस्पतींमधील असू द्यात, की त्यांच्यामध्ये चालणाऱ्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या बहुतेक सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या पेशीतील उतीतील द्रवपदार्थांमध्येच घडून येत असतात. आणि ही पोषक द्रव्ये शोषून घेणे, त्यांचे वहन करणे व वितरण करून त्यांचे तापमान नियंत्रित करणे आणि नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे म्हणजेच उत्सर्जित करणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाण्याच्या साहाय्याने केल्या जात असतात. त्यामुळे आपल्या सर्व सजीवसृष्टीसाठी पाणी हा अत्यंत आवश्यक असा घटक आहे. यानंतर जलस्रोतांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते याविषयी आपण जाणून घेऊया. तर जलस्रोतांचे प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे पृष्ठभागावरील पाण्याचे स्रोत. यानंतर आहे भूजल स्रोत म्हणजे जमिनीखालील पाण्याचे स्रोत. आणि तिसरा आहे तो म्हणजे घनस्वरूपातील पाणी. तर पृष्ठभागावरील पाण्याचे जे स्रोत आहेत त्याचे 2 प्रकारात वर्गीकरण होते, की एक पिण्यायोग्य आणि दुसरा पिण्यायोग्य नसलेलं. तर पिण्यायोग्य जे पाणी आहे ते नदी, तळे, झरे आणि कृत्रिम जलसाठ्याच्या स्वरूपात येते. तर पिण्यायोग्य नसलेले पाणी जे आहे ते अंतर्भागातील पाणी किंवा महासागर या प्रकारामध्ये मोडते. आता अंतर्भागातील पाणी हे आपण कसे म्हणू शकतो की पिण्यायोग्य नाही आहे, तर आधुनिकीकरणामुळे जे काही कारखाने निर्माण केले जात आहेत त्यांचे पाणी जे आहे ते डायरेक्ट नद्यांमध्ये किंवा
जे काही तिथले जलसाठे आहेत त्यामध्ये सोडलं जाते आणि ते पाणी झिरपून जे आहे ते प्रदूषित पाणी झिरपून जे आहेत ते भूजलसाठे काय झालेले आहेत त्या ठिकाणी धोकादायक बनलेले आहेत मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून। यानंतर जे जमिनीखालील जे पाणी आहे ते खूप नलिका आणि जलाशय या स्वरूपात असते, तर घन स्वरूपातील पाणी हे हिमनग आणि ध्रुवीय बर्फ यांच्या स्वरूपात ते उपलब्ध आहे। तर अशा या जलस्रोतांचा म्हणजेच पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास होण्यामागची कारणे कोणती आहेत याविषयी आपण जाणून घेऊयात। तर पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि आपली झालेली औद्योगिक प्रगती, ही सर्व जी आहेत ती मुख्य कारण आहेत पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास होण्यामागची। तर यामुळे काय झालेलं आहे, तर वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची अधिकाधिक गरज निर्माण झालेली आहे। त्यामुळे पृष्ठभागावरील पाण्याबरोबरच जे भूअंतर्गत जे पाणी आहे की भूगर्भात जे पाणी आहे त्याचा देखील अतिरेकी वापर हा वाढलेला आहे आणि घरगुती व शहरातील वापरामुळे निर्माण झालेले सांडपाणी गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे माणूस व प्राण्यांना ते पिण्यायोग्य राहिलेले नाही आहे आणि कारखान्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी हे जलस्रोतांच्या पृष्ठभागावरून की आत्ताच आपण पाहिलं की ते पाझरल्यामुळे झिरपल्यामुळे काय झालेले आहेत, भूजल स्रोत हे प्रदूषित झालेले आहेत। त्याचबरोबर शेतामध्ये जे आपण रासायनिक खतं वापरतो, कीटक मिश्रित जे द्रव्य वापरत असतो, त्याच्यामुळे जे काही सांडपाणी निर्माण होतं ते देखील नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचा दर्जा हा घसरलेला आहे। त्याचबरोबर मनुष्याची जी वाढती मागणी आहे पाण्याविषयी, त्यामुळे भूजलाचा अतिरेकी वापर या ठिकाणी केला गेलेला आहे, त्यामुळे भूजल पातळी देखील खालावलेली आहे। त्याचबरोबर किनारपट्टीवर समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्याच्या विहिरीमध्ये जाते आणि त्यामुळे काय होते, पाण्याची क्षारता वाढते। त्यामुळे हे सुद्धा पाणी उपलब्ध असलेलं यामुळे त्याची काय होते, गुणवत्ता ढासळते। तर अशा प्रकारे आपण पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास होण्यामागची कारणं म्हणजे त्याचबरोबर पाण्याच्या गुणवत्तेत घट होण्यामागची कारणे या ठिकाणी पाहिलेली आहेत। पुढील लेक्चरमध्ये आपण जलसंवर्धन या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत। धन्यवाद।